तर मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 19 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की काव्य पार्थवर रागवते आणि रूममध्ये जाते. पार्थ दरवाजा ठोकवतो आणि काव्याला म्हणतो, काव्या प्लीज ऐकून तरी घ्या ना. काव्या म्हणते, काय ऐकून घ्यायचे देशमुख अजून? आता जोपर्यंत तुम्ही जे केले ते मी विसरत नाही तोपर्यंत मी तुमच्याशी बोलणार नाही, हा दरवाजा उघडणार नाही. तुम्ही जा इथून, मला नाही बोलायचे. काव्या पारच्या तोंडावर दरवाजा लावून घेते. तर इथे जीवा नंदिनी आपल्या फॅन्सशी बोलत असतात आणि तेवढ्यात तिथे नंदिनीचे वडील येतात. नंदिनीचे बाबा नंदिनीला ओरडतात आणि तिचा हात धरून तिला फरफट्यात घेऊन जात असतात. नंदिनी म्हणते, बाबा हात सोडा माझा. बाबा म्हणतात, नाही सोडणार, मी तुझा हात चुकीच्या माणसाच्या हातात जाऊ देणार नाही. नंदिनी बाबांना समजावायचा प्रयत्न करत असते की जीवा तिच्यासाठी परफेक्ट आहे, पण बाबा काही ऐकत नाही. बाबा नंदिनीचा हात धरून तिला फरफट्यात घेऊन जातात. जीवाला खूप वाईट वाटतं. फॅन्समुळे आत्ता कुठे 2 मिनिटापूर्वी जीवा नंदिनी पुन्हा एक झाले होते, पण नंदिनीच्या बाबांमुळे जे काही झाले त्यामुळे जीवा खूप चिडतो. आता नंदिनीलाच डिसिजन घ्यावा लागणार हे त्याने ठरवलेलं असतं. आता नंदिनी बाबांचा हात सोडून बाबांना खडसावून जीवाचा हात कसा धरते हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की जीवा नंदिनी कॅफेमध्ये भेटतात. ते दोघं एकमेकांकडे बघत असतात आणि मनातल्या मनात बोलत असतात. जीवा म्हणतो, बस कर ना, आता समोरासमोर आलोय ना, बोलून घेऊ ना जे बोलायचं आहे ते. बोल, का भेटायला बोलवलंयस? नंदिनी म्हणते, मी तुम्हाला भेटायला बोलवलं? अरे ज्या माणसाला समोरची व्यक्ती आपल्याशी बोलते की नाही याने फरक पडत नाही, त्याला एकटं राहण्यामध्ये मजा वाटते, त्या माणसाला मी कशाला भेटायला बोलवेन? तुम्ही मला भेटायला बोलवले, तुम्ही मला मेसेज केला होता. जीवा म्हणतो, 1 मिनिट, मी काही मेसेज वगैरे केला नाही. अगं सकाळपासून हातात मोबाईलसुद्धा घेतला नव्हता. मी मेसेज तर खूप लांबची गोष्ट आहे. सकाळी नाही का दादाने फोन आणून दिला तेव्हापासून फोन बंद होता, तो आत्ता मी घेतलाय. जीवाच्या डोक्यात एकदम क्लिक होतं की हे सगळं काव्याने पार्थने केले. जीवा म्हणतो, अच्छा, म्हणजे काव्याने दादाला पाठवलं होतं रूममध्ये आणि तुझी बॅग आणण्यासाठी काव्या रूममध्ये गेली आणि त्यांनी हे सगळं केले. पण त्यांना पासवर्ड कसा कळला असेल? नंदिनी म्हणते, ते काव्य आणि पार्थ आहेत, त्यांनी स्वतःचा कोणता सोडवला, मग आपल्या मोबाईलचे पासवर्ड काय आहेत? जीवा म्हणतो, मग काय करायचं आता, बोलणार आहेस का तू? जीवा नंदिनी एकमेकांकडे रागाने बघत असतात. तर इथे पार्थ रम्याच्या बोलण्याचा विचार करतो. पार्थ मनात म्हणतो, रम्या बरोबर बोलत होती, मला काव्याला काहीतरी मोठं द्यायला हवं, असं काहीतरी द्यायला हवं की आयुष्यभर तिच्या लक्षात राहायला हवं. पण काय द्यायचं? पार्थ विचार करत असतो. त्याच्या हातात पेन्सिल असते. तो पेन्सिल शार्प करायला घेतो आणि त्याचं बोट कट होतं. पार्थला कळतं की या पेन्सिल आणि या रक्तापासूनच आपण काहीतरी केलं पाहिजे. तो थोडा विचार करतो आणि त्याला आठवतं की आपण काव्याचं स्केच काढायचं आणि आपल्या स्वतःच्या रक्ताने ते रंगवायचं. पार्थला ही आयडिया खूप आवडते. तर इथे जीवा नंदिनी उठून निघून जात असतात आणि तेवढ्यात त्यांचे फॅन्स तिथे येतात. ते जीवा नंदिनीला म्हणतात, वा, म्हणजे 21 दिवसांचं व्रत फळाला आलं. नंदिनी, तू जीवाकडे आलीस? नंदिनी फॅन्सला काहीच सांगू शकत नाही. ते फॅन्स म्हणतात, तुम्ही बसा ना, आम्हाला तुमच्या दोघांशी बोलायचं आहे. तुमचा बॉन्ड एवढा छान आहे ना, तुमच्याशी बोलून आम्हाला नवीन नवीन ट्रिक्स कळतील, एकत्र कसं राहायचं, एकमेकांचं प्रेम कसं मिळवायचं सगळं कळेल. प्लीज बसा ना तुम्ही. जीवा नंदिनी आपल्या फॅन्सला नाही म्हणू शकत नाही. ते तिथे बसतात आणि फॅन्सच्या प्रश्नांची उत्तरं देतात. तर इथे पार्थचं स्केच काढून झालेलं असतं. काव्या त्याच्याकडे येते आणि दार लावून घेते. काव्या पार्थकडे येते. पार्थ म्हणतो, मला तुमच्याशी नाही बोलायचे, मी तुमच्यावर रुसलोय. काव्या म्हणते, पार्थ, अहो आईंना काम होतं म्हणून मी गेले होते, पण मला तुम्ही माझं व्हॅलेंटाईनचं गिफ्ट देणार होतात ना? पार्थ म्हणतो, हो, लगेच देतो ना. आजचं गिफ्ट खूप मोठं आहे. काव्या विचारते, काय काय आहे तरी काय? पार्थने जे स्केच काढले तो ते काव्याला दाखवतो. तर इथे रम्या वसू रूममध्ये असतात. वसू म्हणते, काय ग, काय केलं काय तू खाली जाऊन? रम्या म्हणते, आई, मी काही नाही केले. आता जे करणार आहे ना ते पार्थ करणार आहे, आणि असं काहीतरी करणार आहे ना की ज्यामुळे त्यांच्या व्हॅलेंटाईनचा रंगाचा बेरंग होऊन जाईल. हॅप्पी व्हॅलेंटाईन डे.
रम्याची वेड्यासारखी बडबड ऐकून वसूला खूप टेन्शन येतं. रम्याला खरंच वेड लागलं का काय असं तिला वाटायला लागतं. तर इथे पार्थ काव्याला ते स्केच दाखवतो. काव्या ते बघते आणि म्हणते, छान आहे, हे आहे का गिफ्ट? पार्थ म्हणतो, हो, जरा स्केच नीट बघा. काव्या, अहो खूप स्पेशल आहे हे. काव्या म्हणते, हे ठीक आहे हो, पण तुमच्या बोटाला काय झालं? पार्थ म्हणतो, काही नाही, छोटासा कट होता. काव्या, तुम्ही स्केचकडे बघा ना, हा नेकलेस बघा. काव्या म्हणते, हो चांगला आहे, पण मला नाही कळलं, हा नेकलेसच का रंगवलाय? पार्थ म्हणतो, हा नेकलेस रंगवलाय ना, तो माझ्या स्वतःच्या रक्ताने. हे बघा, हे बोट कट केलं ना, ते त्याच्याने रंगवले. काव्या खूप चिडते आणि पार्थच्या जोरात एक कानाखाली मारते. तर इथे जीवा, नंदिनी फॅन्सने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत असतात. प्रामाणिकपणे सगळे उत्तरं देतात. उत्तरं देत असताना त्यांचं मन मोकळं होतं आणि ते दोघं एकमेकांना माफ करून एकमेकांच्या जवळ येतात. ते दोघं मनाने एक झालेले असतात. जीवा, नंदिनी एकमेकांवर शेरो शायरी करतात, कविता करतात आणि दोघं प्रेमाने एकमेकांकडे बघत असतात. तर इथे काव्या पार्थला ओरडते. काव्या म्हणते, पार्थ, वेड लागले का तुम्हाला? अहो तुमची हिंमत कशी झाली बोट कट करायची? अहो तुम्ही बोट कट करून स्वतःच्या रक्ताने हे चित्र रंगवलं? असं कसं वागू शकता तुम्ही? आणि अजून मला दाखवताय का की कसं रंगवलंय तुम्ही? पार्थ, अहो तुम्हाला लागलेलं असताना मला आनंद होईल का? आणि असं असेल ना, तर मी एक काम करते, मी माझा हात कापून घेते आणि त्या रक्ताने तुमच्यासाठी पत्र लिहिते, चांगलं मोठं गिफ्ट देते तुम्हाला, चालेल? पार्थ म्हणतो, काव्या, काव्या, असं काही बोलू नका तुम्ही, तुम्हाला काही झालं तर मला सहन होणार नाही. काव्या म्हणते, मग तुम्हाला लागलेलं मला सहन होईल का? पार्थ, अहो तुमच्या अंगावरती ओरखडा जरी आला ना, तरी मला ते सहन होत नाही. अहो आत्ताच तुमच्या अंगावरचा वार मी माझ्या अंगावर झेलला ना, काही दिवसच झाले, विसरलात? आणि आता ही हिंमत केली तुम्ही? चित्र तुम्ही स्वतःच्या रक्ताने रंगवलं का? पार्थ म्हणतो, काव्या, सॉरी, हा वेडेपणा मी पुन्हा करणार नाही. काव्या म्हणते, जा, मलाच बोलायचं नाही आता, मी जाते इथून. पार्थ म्हणतो, काव्या असं नका करू, मला तुम्हाला काहीतरी मोठं सरप्राईज द्यायचं होतं म्हणून मी हे केलं. काव्या म्हणते, हो, मोठं सरप्राईज? तुम्हाला काय वाटतंय, स्वतःच्या रक्ताने हे रंगवलं स्केच की मोठं झालं का? पार्थ, मला तुमच्याशी बोलायचंच नाही आहे. पार्थ म्हणतो, काव्या, माझ्याकडून चूक झाली, मला माफ करा ना. अहो आत्ता कुठे आपण सगळं विसरून एक झालो होतो ना, आणि सगळं एक्सेप्ट केलं होतं ना, आता प्लीज एवढी मोठी शिक्षा देऊ नका. काव्या म्हणते, मला नाही बोलायचे, मी जाते. काव्या गेस्ट रूममध्ये जाते आणि दरवाजा लावून घेते. पार्थ दरवाजा ठोकवतो आणि काव्याला आवाज देतो. तो माफी मागत असतो. तेवढ्यात तिथे रम्या येते. रम्या विचारते, पार्थ, अरे काय चाललं काय ते? किती आवाज, माझ्या खोलीपर्यंत आवाज आला. आणि 1 मिनिट, अरे आजच्या दिवशी तुम्ही भांडताय? आज व्हॅलेंटाईन डे आहे ना? पार्थ, मला माहिती, तूच काहीतरी घोळ घालून ठेवला असशील. थांब, मीच बोलते आता काव्याशी. रम्या काव्याला आवाज देते आणि काव्याला म्हणते, काव्या, दार उघड ना. अगं पार्थने काही जरी चूक केली असेल ना, तर त्याच्या वतीने मी तुला सॉरी म्हणते, प्लीज दरवाजा उघड. काव्या, माझ्याकडे नवरा नाही, बॉयफ्रेंड नाही आहे. अगं पण एक मित्र होता, तो सुद्धा तू हिरावून घेतलास आणि त्याच्यासोबत आता ही अशी वागतीस तू? काव्या, अगं तुम्ही दोघं एकत्र आलायत ना, मग छान वेळ घालवा, लहान मुलासारखं कुठे दार लावून बसतेस तू? पार्थ म्हणतो, रम्या, तू या सगळ्यामध्ये पडू नकोस, या सगळ्यापासून लांब राहा. रम्या म्हणते, पार्थ, अरे तू तर काव्याला डिनर डेटसाठी घेऊन जाणार होतास ना, बुकिंग कॅन्सल झालं का, म्हणून ती चिडली आहे का? काव्या खूप भडकते. काव्या म्हणते, देशमुख, म्हणजे तुम्ही आपल्याबद्दल सगळ्या जगाला सांगून ठेवले का? आता तर मी तुमच्याशी बोलणारच नाही. पार्थ म्हणतो, ए रम्या, तू जा इथून, आमच्यामध्ये पडू नकोस, आमचं आम्ही बघून घेऊ. रम्या बोटाचा कट बघते. रम्या म्हणते, अरे कसं काय कट झालं आणि एवढीशी पट्टी लावलीस? चल, मी तुला औषध लावून देते. काव्या दरवाजा उघडते. काव्या म्हणते, हो का, औषध लावून देतेस का? दे, आता मला पण बघायचं तू कसं औषध लावते. काव्या खूप भडकलेली असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.